काटोल नरखेड़ विधानसभा क्षेत्र के विधायक चरण सिंह ठाकुर का जन्मदिवस बड़े ही धूमधाम से मनाया गया। बड़े बड़े दिग्गज नेताओं ने उन्हें भर भर कर शुभकामनाएं दी। चरण सिंह ठाकुर का ये 30वीं बार जन्मदिन मनाया गया। काटोल नरखेड़ क्षेत्र के और संपूर्ण ग्रामीण क्षेत्रों से नागरिकों ने अपने लाडले विधायक चरण सिंह ठाकुर को पुष्पगुच्छ देकर शाल व मोमेंटो देकर बधाई दी। लक्ष्मी कमल सभागृह में विधायक चरण सिंह ठाकुर को बधाई देने जनता का तांता देखा गया और उसी सभागृह में केक काटकर जन्मदिन की खुशियों को बांटा गया। भैया, आज आपका जन्मदिवस है, क्या प्रण लेते हैं? कई अधिकारियों को भी आपने एकदम लाइन पे ला दिया है और कई कार्य शुरू हो गए हैं, क्या कहेंगे? आज मेरा जन्मदिन है। मेरे भाइयों ने आज ये जन्मदिन मनाने का तय किया था, लेकिन मुझे इस क्षेत्र ने बड़ी जिम्मेदारी दी है और वो जिम्मेदारी को निभाना अभी मेरा काम है। इसलिए समाज का अंतिम छोर पे खड़ा हुआ व्यक्ति भी वंचित नहीं रहना चाहिए, इसका प्रण मैंने लिया है। उसमें किसान हो, बेरोजगार युवक हो, हमारी बहनों हो, सबको न्याय दिलाकर ही दम लूंगा, ऐसे प्रकार की मैंने प्रतिज्ञा की है। और जो कुछ प्रेम है, जो कुछ मेरे भाइयों ने आज यहाँ पे कार्यक्रम लिया है, वो प्रेम में से जो शक्ति मिलेंगी, परमेश्वर से इतनी प्रार्थना करता हूँ कि वो समाज की सेवा के लिए समर्पित हो। आज खऱ्या अर्थानं काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष आदरणीय चरणसिंगजी ठाकूर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होतोय। गणेशोत्सव सुरू आहे, महालक्ष्मी पूजन आज आहे आणि अशा या पावन पर्वावर या क्षेत्रामध्ये जीवापाड मेहनत करणारे, कष्ट उपसणारे, समाजाच्या सर्व क्षेत्राच्या लोकांना न्याय देणारे, सगळ्या जाती पंथाच्या लोकांना सोबत घेत विकास करण्यासाठी कटिबद्ध असणारे चरणसिंग ठाकूर यांचा वाढदिवस आहे। आम्हा सगळ्यांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या विधानसभा क्षेत्राचा कायापालट हा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे होईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी अनुसया मातेच्या चरणी प्रार्थना करतो। काय सांगाल आज आदरणीय चरणसिंगजी ठाकूर आमदार काटोल मतदारसंघ यांचा आज वाढदिवस आहे आणि आजचा हा जो त्यांचा जो वाढदिवस आहे हा काटोल मतदारसंघासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे। ऐतिहासिक क्षण म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबामधलं जेव्हा नेतृत्व वर त्यांनी या मतदारसंघाचा आमदार म्हणून जेव्हा नेतृत्व करते, याला कुठेतरी
सर्वसामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये प्रतिसाद आहे. ते मतदारसंघामध्ये फिरत असताना गावागावचे मंडळी, त्यांचे जे कार्यकर्ते मंडळी आहेत, ते कार्यकर्ते मंडळी तर सर्व सामाजिक स्तरावरील जे काही मंडळी आहे ते सर्वांनी त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सर्व लोक आले आहे. गावागावामध्ये त्यांचं त्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. भाऊबद्दल बोलायचं झालं, या मतदारसंघामध्ये जे विकास आहे आणि विकासाची जाण असलेला आमदार पहिल्यांदाच या मतदारसंघामध्ये एक भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून त्या रूपाने या मतदारसंघाला मिळाला आहे. आणि निश्चितच भविष्यामध्ये या मतदारसंघाची जी विकासाची दिशा आहे ते निश्चितच ते दिशा ठरवण्याचं काम चरणसिंगजी ठाकूर या भविष्यामध्ये त्या ठिकाणी करणार आहे. आज या कार्यक्रमाला पालकमंत्री महोदय सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि एक असं चांगलं असं नेतृत्व आपल्या या मतदारसंघाला, काटोल मतदारसंघाला सर्वसामान्याचं नेतृत्व त्या ठिकाणी लाभलेलं आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं मी काटोल जिल्ह्याच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अध्यक्ष म्हणून मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य सुखसमृद्धीचं आणि निरोगी जावं एवढीच ईश्वरशनी प्रार्थना करतो.